श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल शीतल कॉर्नरमध्ये। सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार। मागच्या काही दिवसांमध्ये मी माझ्या आईबाबांनी फुलवलेल्या माझ्या माहेरच्या बागेचे काही व्हिडिओज टाकले होते आणि त्या व्हिडिओजला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आभार। आणि आता मी आली आहे अर्थात माझ्या पुण्याच्या घरी। कालच मी पुण्याला आले, पण झालं असं की माझी काल तब्येत फारशी ठीक नव्हती, प्लस मला प्रवासाचा प्रचंड त्रास होतो खरं तर, म्हणून मी ट्रॅव्हलिंग जास्त टाळते। त्यामुळे मग ऑलरेडी गरगरत असतं, वॉमिटिंग होत असतं आणि त्यामध्ये मोबाईल काढणं किंवा मोबाईलची स्क्रीन बघणं त्याच्याने अजून त्रास होतो। त्यामुळे मी काल अजिबात शूटिंगच केलं नाही। सो त्यामुळे तुम्हाला कालचं तर काही शूटिंग बघायला मिळणार नाही, पण आज मी पोचले माझ्या घरी। आणि खरं तर माझे मिस्टर होते त्यामुळे बऱ्यापैकी घर स्वच्छ आहे, चांगलं आहे। पण जरी घर स्वच्छ असलं तरी गॅलरीची आणि स्पेशली माझ्या झाडांची बऱ्यापैकी वाट लागली आहे। कारण काही झाडं अशी असतात ना की ज्यांना खूप कमी पाणी लागतं आणि काही झाडं अशी असतात ज्यांना थोडं जास्त पाणी लागतं, पण यांना फारसं खरं तर झाडांमधलं काही माहीत नाही। सो त्यांनी सरसकट सगळ्या झाडांना एकसारखं पाणी घातलं आणि त्यामुळे झालं असं की ज्या झाडांना कमी पाण्याची गरज होती त्या झाडांना ओव्हर वॉटरिंग झालं आणि ज्या झाडांना जास्त पाण्याची गरज होती त्या झाडांना कमी प्रमाणात पाणी मिळालं, त्यामुळे तीही झाडं खराब झाली। बऱ्यापैकी झाडं खराब झाली आहेत। सो बघूया आता काय कसं आहे। तुम्हाला मी सगळी झाडं तर दाखवतेच, पण मला वाटतं आजचा संपूर्ण माझा दिवस हा डस्टिंग आणि क्लिनिंगमध्येच जाणार आहे। सो चला तर बघूया काय अवस्था आहे गॅलरीची। खुर्च्या वगैरे बघू शकता तुम्ही, इतकी धूळ आहे त्याच्यावर सगळी। सो मला हे सगळं पुसून घ्यावं लागणार आहे। त्यानंतर हे ग्रिल, याच्यावरही सगळी घाण आहे, तर या सगळ्या गोष्टी मी 2-3 दिवसांनी डस्टिंग करते, त्यामुळे अजिबात धूळ नाही राहत। आणि हे बघू शकता तुम्ही खाऊच्या पानांचा वेल जो पूर्ण पिवळा पडलाय, तर पानं अशी पिवळी तेव्हा पडतात जेव्हा ओव्हर वॉटरिंग होतं, जास्त पाणी घातलं जातं। सो पूर्ण आता मला माहीत नाही तो कसा रिकवर होईल, बघेन मी व्यवस्थित, आता थोडं लक्ष देईन त्याच्याकडे। त्यानंतर हे आहेत गोकर्णाचा वेल आणि याची खालची सगळी पानं गळून गेलेली आहेत। याला शेंगा आलेल्या आहेत चांगल्या, पण पानं मात्र गळली आहेत सगळी। सो आता यालाही थोडं रिकवर व्हायला वेळ लागेल। आणि सगळ्यात जास्त वाट लागली असेल कशाची, तर या टर्टन वाईनची पूर्णच सुकून गेलाय, तर याला आता ऑब्व्हियसली याला पाणीच नाही घातलंय त्यांनी। सो बिचाऱ्याची पूर्णच वाट लागली। मला नाही वाटत की आता हा रिकवर होईल, रिकवर होण्याच्या पलीकडे गेले हे झाड। सो बघूयात आता कसं काय। तर याची तर वाट लागलेली आहेच सगळी। जास्वंदीचं हे झाड आहे व्यवस्थित, पण यालाही पाणी थोडं जास्तच झालं, याची पानं थोडीफार पिवळसर झाली आहेत, त्यामुळे आता यालाही थोडं पाणी न घालता मला थोडंसं याची माती वगैरे सैल करून घ्यावी लागेल। बाकी हा स्पायडर प्लांटही ठीक आहे। इकडे मनी प्लांट व्यवस्थित आहे, कारण मनी प्लांटला तसंही पाणी एक्स्ट्रा चालतं, पण अगेन तुम्ही बघू शकता प्रचंड धूळ बसली आहे झाडांच्या पानांवर। सो मला हे सगळं आता क्लिनिंग करायला लागणार आहे। त्यानंतर या जास्वंदीचंही सेम झालं आहे, जास्त पाणी झालं आहे, त्यामुळं पानं बरीचशी पिवळी पडलेत। आणि खरं तर आता पानगळही असते थंडीच्या दिवसात, पण हे पानगळीमुळं असं नाही झालं आहे, कारण प्रत्येकच पानाला पिवळसर छटा आली आहे, तर ही तेव्हाच येते जेव्हा जास्त पाणी घातलं जातं झाडांना। सो आता बघूया कसं होतंय, काय होतंय। आणि अगेन ह्या झाडाचीही वाट लागली आहे, तर मला माहीत नाही आता हे जगेल नाही जगेल। बाकी हे आळू वगैरे आहेत चांगले, आणि हा मनी प्लांट। आणि इथं बघू शकता सगळी कबुतरांची पंख पडलेत, याचा अर्थ घरात कोणी नाही, सो त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातलाय कबुतरांनी। तर सगळ्यात अगोदर मला हे सगळं क्लीन करायला लागेल, कारण कबुतरांचं अजिबात चांगलं नसतं, त्यांची विष्ठा असेल किंवा त्यांचे पंख असतील। इथे हा मोगरा थोडासा फुटला आहे, सो मोगऱ्याचं तरी ओके ओके आहे झाड। कोरफडही ठीक आहे। इकडं अगेन याही गोकर्णाची काही बरी अवस्था नाही आहे, याचंही सेम हे झालं आहे। आणि इकडं याही टर्टन वाईनला थोडक्यात त्यांनी हँगिंगच्या झाडांना पाणीच नाही घातलं आहे, सो हे तर पूर्णच चुकून गेलं आहे। बिचाऱ्या तुळशीची ही काही वेगळी हालत नाही आहे।
चमचम वाढली आहे पण ती पलीकडे गेली आहे, सो तिचं थोडं मला व्यवस्थित आता करायला लागेल. कुबेर प्लांट तरी छान आहे. कुबेर प्लांटला फारसं पाणी नाही लागत, सो तो आहे चांगला. डॉलर प्लांटही चांगला आहे नशीब, कारण डॉलर प्लांटला ॲक्च्युली पाणी खूप लागतं, पण कसाही वाढला आहे, सो आता मला थोडंसं त्याला मॅनेज करायला लागेल. आणि शतावरीचंही कसंही वाढलं आहे, सो आता विचार करते याला सरळ मोठ्याच एखाद्या भांड्यात लावेन. हे ना बस्कर आहे जे मी जाताना धुवून गेले होते, सो हे 1 महिना असंच पडलं इथे. याच्यावर आता परत धूळ बसली, आता मला हे परत वॉश करायला लागणार आहे. आणि हे जे हँगिंग्स वगैरे आहेत याच्यावरही प्रचंड धूळ बसली आहे, तर मला वाटतं माझा आजचा दिवस सगळं डस्टिंगमध्येच जाणार आहे. आणि ही आहेत किचन ग्रिलमधली झाडं, यालाही बघू शकता अजिबातच पाणी नाही आहे. पण एवढं बरं की हे थोडंसं कमी पाण्यावर जगणारी झाडं आहे, त्यामुळे यांना फारसं काही नुकसान नाही झालं आहे. पण खराब तर ही पण झाले. त्याला एक छोटं रोप आलं होतं या झाडाला, ते पण वाळून गेलं बिचारं. तर यांनाही अजिबातच पाणी नाही आहे. काय यांनी असं केलं मला कळत नाही आहे, पाणीच घातलं नाही आहे झाडांना. आणि ज्यांना घातलं आहे त्यांना खूप जास्त घातलं आहे. आणि याच्यावरही बघू शकता किती सारी धूळ बसली आहे. सो घरात बाई नसेल तर खरंच घराची फार वाट लागते. आणि मला आता हे सगळं आवरावं लागणार आहे. आजचा पूर्ण दिवस मला यासाठीच द्यावा लागणार आहे. इथंही सगळं खिडकीत वगैरे सगळी धूळ बसली आहे. यांनी डस्टिंगकडे अजिबातच लक्ष नाही दिलं आहे. चला तर मी आता करते सगळी डस्टिंग पटापट. सो मग सगळ्यात अगोदर गॅलरी क्लीन करायला घेतली, कारण ऑब्व्हियसली अर्जित सतत बाहेर जात होता आणि इथे तिथे हात लावत होता. आणि मुलांचं असतं की थोड्या वेळाने लगेचच ते हात तोंडात घालतात, त्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा गॅलरी स्वच्छ करून घ्यावी. खरं तर अगोदर चेअर स्वच्छ करायला घेतल्या होत्या, पण एवढी धूळ होती त्याच्यावर की ते पुसून उपयोग नव्हता, त्यामुळे मग म्हटलं सरळ त्यांना वॉश करावं. त्यामुळे मग अगोदर ग्रिल क्लीन करायला घेतलं. खरं तर ग्रिल स्वच्छ करायचं म्हणजे थोडासा टास्क असतो, कारण एक त्याची दांडी स्वच्छ करत बसायला लागते, त्यामुळे मग थोडासा वेळ जातो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण पर्याय नव्हता, कारण अर्चित चेअरवर चढून इझिली हात लावतो तिथे, किंवा इवन आता खालूनही उभा राहिला तरी त्याचा हात पोचतो तिथे. आणि जसं दाखवलं तसं भरपूर धूळ होती, तर तेच हात पुन्हा तो तोंडात घालणार, त्यामुळे मग सगळी ग्रिल स्वच्छ करून घेतली. आणि जे पुढचं ग्रिल आहे ते पण मी स्वच्छ करते, कारण त्याला कडेवर घेऊन उभं राहिलं तरी लहान मुलं अर्थात शांत बसत नाहीत. सो कडेवर घेऊन उभं राहिलं तरी लगेचच पुढे वाकून वगैरे तो ग्रिल पकडायला जातो. आणि खूप धूळ बसली होती, त्यामुळे स्वच्छ करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मग सगळ्यात अगोदर गॅलरी स्वच्छ केली. आणि जसं मगाशी म्हटलं की खुर्च्यांवर एवढी धूळ होती की ते पुसायला गेलं की ते अजूनच जास्ती खराब होत होतं, त्यामुळे मग खुर्च्या वॉश करण्याशिवाय पर्याय नव्हता. सोबतच अर्चितची एक गाडी जी गॅलरीतच असते, तर तिच्यावर सुद्धा खूप धूळ बसली होती आणि त्याला त्या गाडीवर बसायचं होतं. त्याची मगाचपासून धडपड सुरू होती, त्यामुळे मग ती गाडी पण स्वच्छ करून घेतली. ॲक्च्युली पाणी खूप झालं झाडांना, मे बी त्यांनी रोजच पाणी घातलं की काय माहीत नाही. खूप पाणी झाल्यामुळं बरीच झाडं खराब झाली. सो आता यातलं तर टर्टन वाईन मी काढून टाकलं. इथं बघू शकता तुम्ही पूर्ण सुकून गेलं होतं. अगेन हे चमचमचं झाड याच्यामध्ये होतं, तर पाणी खूप जास्त प्रमाणात झालं ॲक्च्युली सगळ्याच झाडांना, त्यामुळं मग ते चमचमचंही झाड काढलं आणि ते या टर्टन वाईनच्या कुंडीत लावलं. आता जरा माझ्याकडे या बादलीमध्ये सुट्टी माती होती, सो सध्या ही कोरडी माती घातलेली आहे. आता अगदी थोडंसं पाणी घालेन मी याला, आणि कारण जगण्यासाठी आपण ऑब्व्हियसली रिपोर्ट केलेलं आहे, तर थोडंसं पाणी त्यांना गरजेचं असतं. त्यामुळे अगदी थोडंसं नॉर्मल पाणी घालेन मी त्याला, पण 2-3 दिवस पुढच्या याला अजिबात मी पाणी नाही घालणार आहे, तर हे झाड व्यवस्थित ग्रो होईल. अदरवाईज ठीक आहे, चला आता बघूया काय काय होतं आहे. त्यानंतर जी झाडं सगळ्यात जास्त खराब झाली होती ती दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावून घेतली. आणि मगाची जसं दाखवलं की शतावरी खूप जास्त वाढली होती, आणि खरं तर आता जी डकवाली छोटी कुंडी होती ती शतावरीसाठी खूप छोटी होत होती. आणि प्लस यातलंही टर्टन वाईन खराब होऊन गेलं होतं. मग शतावरीचंही झाड यामध्ये लावून घेतलं. एका हँगिंगच्या ह्याच्यामध्ये चमचम आणि दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये शतावरी. खरं तर शतावरी हँगिंगचं झाड नाही आहे, बट स्टील मी त्यात ते लावून घेतलं, कारण माझ्याकडे दुसरी कुठलीही मोकळी अशी कुंडी नव्हती.
त्यामुळे मग सध्या तरी त्याच कुंडीत म्हटलं लावून घ्यावं. बघूया आता नेक्स्ट फ्रायडेला वगैरे नवीन कुंड्या आणि 2-3 नवीन झाडंही आणायचा विचार करते आहे, कारण थंडीमध्ये थोडीशी फुलंही कमी येतात. सो मग 1-2 जास्वंदीची झाडं आणेन असा विचार करते आहे. आणि त्यानंतर किचनचीही सगळी डीप क्लिनिंग करून घेतली, कारण स्पेशली आतल्या ज्या ट्रॉल्याज असतात तिथे खूप जास्त धूळ बसली होती आणि सगळी भांडी अर्थातच वापरात नव्हती. त्यामुळे मग सगळी भांडी मेन म्हणजे घासून घेतली. तर आतलं क्लीन केल्यावर असा काहीसा लुक होता. आणि खरं तर माझं ट्रॉलींच्या बाबतीत एक गोष्ट चुकली की खालच्या ट्रॉलीज या नेहमी व्हीलवाल्या बसवायच्या, जे मी बसवल्या नाहीत. सो जेव्हा तुम्ही कधी किचन ट्रॉलीज कराल नेहमी व्हीलवाल्या बसवा, जेणेकरून ती पूर्ण ट्रॉली बाहेर येते. आणि इकडचं बघू शकता, इकडं क्लिनिंग केलं नव्हतं, सो इथे खूप घाण झाली होती आणि पलीकडच्या दोन्ही मी क्लीन केल्या होत्या. सो अशा प्रकारे सगळं क्लिनिंग करून घेतलं आणि एकूण 1 भांडं घासलं होतं मी. सो पूर्ण दिवस त्याच्यातच गेला होता माझा पूर्ण क्लिनिंगमध्ये, कारण अगेन अर्चित पटकन कुठलंही भांडं घेतो, त्याच्यात काही खायला घेतो, त्यामुळे मग सगळीच भांडी घासून काढली होती मी. आणि नंतर मग थोडंसं माइंड फ्रेश करायला छान बाहेर गेलो आणि हा छानसा स्वीटचा स्वेटर जो मम्मीने आम्ही सातारला होतो त्यावेळी अर्चितसाठी आणला होता. आणि आत्तापर्यंत खरं तर अर्चितला सगळे स्वेटर ऑलमोस्ट मम्मीनंच घेतलेले आहेत. दरवर्षी ती त्याला एकतरी स्वेटर घेतेच आणि खूप क्यूट, खूप छान दिसत होता त्याला हा स्वेटर. आणि साहेब चक्क ह्याची टोपी ठेवत होते डोक्यावर, हे विशेष. सो असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.